ऐशा भाग्या झालो तरी धन्य जन्मा आलो. नामदेवराय म्हणताय, जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेमध्ये नामदेवराय बोलतात की मी जन्माला आलो, धन्य झालो आणि माझ्या भाग्याचा उदय झाला. ऐशा भाग्या झालो. आणि खरंच नामदेवरायचं भाग्य आहे बघा, देवाची केवढी कृपा प्राप्त झाली मला. सर्वात जास्त दर्शन, जास्त संगती, जास्त कृपा, जास्त हट्ट जर कोण पुरवले असतील, कोणाचे पुरवले असतील तर नामदेव महाराजांचे. नामदेव महाराज आपल्या भाग्याचं वर्णन करतात. नामदेवराय म्हणतात माझा जन्म झाला. कोणाच्या पोटी झाला? शिंप्याच्या पोटी जन्म माझा झाला. शिंप्याच्या कुळामध्ये जन्म माझा झाला. तेवढा नामदेवरायांना आपल्या कुळाचा स्वाभिमान आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुळाचा स्वाभिमान धरायचा, जातीवाद करायचा नाही, पण आपल्या आपल्या कुळाचा स्वाभिमान असला पाहिजे. याचा धरीना अभिमान करीना पुले जतन. बघा, प्रत्येक संतांनी आपल्या कुळाचा, आपल्या समाजाचा स्वाभिमान धारण केला. सेना महाराजांना विचारलं, सेना महाराज म्हणतात आम्ही वारीत वारीत करू हजामत वारीत. सावता महाराज म्हणतात माझा जन्म माळ्याच्या कुळामध्ये झाला, माळी समाजामध्ये झाला. सर्व संत महात्म्यांनी आपल्या कुळाचा स्वाभिमान धारण केला. नामदेवराय सुद्धा म्हणतात शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला. हा वृत्तांत सांगत असताना नामदेवराय पहिल्यांदा आपल्या आईचं कुळ सांगतात बघा. कल्याणीचा शिंपी हरिभक्त गोमा त्यांची कांता उमान हरिभजने. कल्याणचे गोमाजी शेठ होते, हरिभक्त गोमा आणि हरीची भक्ती करायचे. आता कल्याण म्हणजे मुंबई कल्याण पनवेल ते नाही बरं का. मग कोणतं कल्याण पुढच्या वर्षी सांगतो, काहीतरी पुढच्या वर्षी ठेवतो ना. कल्याण तिथे हरिभक्त गोमाजी त्यांची कांता उमा, त्यांच्या पोटी गोनाईचा जन्म झाला आणि दामाद शेट्टी आणि गोनाईचा विवाह झाला. खरं पाहिलं तर हे शिंपी समाजाचं कुळाचं मूळ स्तंभ खूप मोठं आहे. ते जर सांगायचं म्हटलं तर 2-4 तास लागतील, पण मी तेवढं सांगणार नाही. शिंपी का म्हणतात शिंपी? तर त्याचं कारण आहे, सहस्रार्जुनाने ज्यावेळेस जमदग्नीचा वध केला त्यावेळेस भगवान परशुरामांनी प्रतिज्ञा केली की मी निक्षत्रिय पृथ्वी करेन, आणि 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करायला निघाले. मग सहस्रार्जुनाचे 100 पोरं होते, 95 पोरं मारले, 5 पोरं सैरावैरा पळू लागले. त्याच्यामध्ये शूर आणि शूरसेन पळाले 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 आणि एका ऋषीच्या आश्रमामध्ये लपून बसले. पण लपून असे बसले की ऋषीचा वेळ धारण केला, चप्पी केली, शेंडे जानवं घातलं, धोतर घातलं, पंचा घेतला, आणि ते आता क्षत्रिय होते. त्यांनी काय केलं, आपल्या धनुष्याची कातर बनवली बरं का, धनुष्याची कातर बनवली, बाणाची सुई बनवली आणि एक गज बनवला. शिंप्याकडे या 3 वस्तू असतात म्हणे. या 3 वस्तू बनवल्या आणि मग तिथं राहायला लागले. परशुरामजी तिथं आले, सर्वांना विचारलं, या दोघांवर संशय आला, कोण आहे तुम्ही? त्यावेळेस ते थरथर कापत कापत ते त्यांच्या भाषेमध्ये म्हटले आम्ही छिपी आहोत. छिपी म्हणजे ते अर्ध सत्य बोलले, अर्ध खोटं बोलले. छिपी म्हणजे आपली लपून बसलेली आहोत. आणि त्या छिपीपासून छिपी 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 म्हणता म्हणता शिंपी झालं बघा. त्याचं अपभ्रष्ट रूप शिंपी झालं. म्हणजे मूळस्तंभ या सहस्रार्जुनाच्या पोरापासून एक शिंपी कुळाचा आहे. विठाला विठ्ठला दामू शेट्टी नरसी नामदेव हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथच्या तिथं जवळ नरसी ब्राह्मणी म्हणतात, नरसी नामदेव म्हणतात. आता तिथं असणारे त्या दोघांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्यांच्या पोटी कन्या जन्माला आली. तिचं नाव आहे आऊबाई. आऊबाई जन्माला आली. मग गोनाईने देवाला प्रार्थना केली, हरिभक्त नवस केला. गोनाईने नवस केला, देवा पुत्र दे मला, आणि तो नवस फळाला आला आणि देवाच्या कृपेने गोनाईला पुत्र झाला. आणि तेच पुत्र म्हणजे नामदेव महाराज.
नामदेव महाराज जन्माला आले 12 दिवस झाले की भगवान परमात्मा बारशाला आले बघा. नामदेवराज स्वतः वर्णन करतात. नामदेव पुत्र झाला विठुबार जाते आला. 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 नामदेव पुत्र झाला नामदेव पुत्र झाला विठोबार शासी आला. साडी चोळी पैंजण सवे शेला मुंडासा घेऊन. साडी चोळी पैंजण शेला आणि मुंडासा घेऊन परमात्मा आपल्या अष्टपट्ट राणीसोबत नामदेवरायांच्या बारशाला आले. म्हणूनच नामदेवराय म्हणतात आयशा भाग्या जानो. देव आतापर्यंत कुणाच्या बारशाला गेला तो होय नाही. म्हणून नामदेवराय म्हणतात धन्य जन्म आलो तरीच धन्य जन्म आलो. नामदेवरायांच्या बारशाची खूप मोठी अतिशय सुंदर कथा आहे बघा. आपल्याकडे बारसं होतं पण बारशाच्या कार्यक्रमामध्ये सगळा माता माऊल्यांचाच कार्यक्रम असतो. पुरुष वर्गाला तिथं शिरकावच नसतो. बरोबर आहे की नाही. पुरुष वर्गाला तिथं येऊच देत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शास्त्र असं सांगतं मुलाचं नाव ठेवत असताना नाव कोणी ठेवावं. जन्म देणाऱ्या 9 महिने पोटामध्ये सांभाळणाऱ्या आईला सुद्धा नाव ठेवण्याचा अधिकार नाही शास्त्र सांगतंय. मग आता जिथं आईला नाव ठेवण्याचा अधिकार नाही तिथं त्या लवंग्या मिरची आत्याला असेल का. कोणी प्रथा करतात काय माहिती. नाव ठेवायचं झालं की त्या आत्याला बोलून आणतात. आत्याला तर नाव ठेवण्याचा अधिकारच नाही. नाव ठेवावं लागतं ते बापाने ठेवावं लागतं. श्रुतीमध्ये असं वचन आहे पितानाम कुर्यात् द्वादशे हानी ईश्वर इच्छा द्वादशे हानी असं काहीतरी वाक्य आहे. पितानाम कुर्यात् बापाने नाव ठेवावं. पण बापाला तिथे येऊन दिलं जात नाही. पण भगवान परमात्म्याने सांगितलं रखमाई सत्यभामा ते तुमचा काय कार्यक्रम आहे. आत्याच्या कानामध्ये कुरकुर करायचं पाठीवर थपथप मारायचं ते उरकून घ्या आणि ज्यावेळेस नाव ठेवण्याचा प्रसंग येईल त्यावेळेस मला बोलवा. आणि भगवान परमात्मा तो त्यांचा बायाचा कार्यक्रम उरकला आणि भगवंताला बोलवलं. भगवान परमात्म्याने नामदेवाकडे पाहिलं आणि अंतकरण भरून आलं. डोळ्यातून घडघड अश्रुधारा व्हायला लागल्या. नामदेवाच्या तोंडामध्ये जीभ हालत होती. भागवत नामदेवरायांच्या तोंडामध्ये जीभ हालत होती. त्यामुळे भगवान परमात्म्याने आपला कान लावला तर त्याच्यामध्ये विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत होता 12व्या दिवशी. मग त्यावेळेस भगवंताला घेऊन आलं आणि भगवंताने सांगितलं हा नाम घेतोय आणि कुणाचं घेतोय देवाचं घेतोय. म्हणून याचं नाव नामदेव. नामदेव ऐसे नाव म्या ठेविले हा एक नामदेव शब्दाचा अर्थ. आणि दुसरी गोष्ट भगवंताने सांगितलं हा नामस्मरण करून 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 देवत्वाला प्राप्त होणार आहे. म्हणून याचं नाव नामदेव. आता आपल्याला आपल्या संतांची किंमत नाही पण शिखांना विचारा नामदेव कोण आहे. नामदेवराय कोण आहे तर ते नुसतं नामदेव महाराज म्हणत नाही तर भगवान नामदेव म्हणतात. म्हणजे नामस्मरण करून करून ते देवत्वाला प्राप्त झाले म्हणून त्यांचं नाव आहे नामदेव. देवाने नाव ठेवलं नामदेव ऐसे नाम म्या ठेविले. नामदेवरायचं नाव ठेवलं. मग आता नाव ठेवणं झालं की बायाचा दुसराच कार्यक्रम असते बघा. नाव ठेवणं झालं की सखूबाई ठोकूबाई रंगूबाई छपूबाई सगळ्या घ्या नाव आणि तिथं नाव घ्यायला सुरुवात झाली. सगळ्यांनी नाव आपल्याकडे लय कार्यक्रम असतो. मी